नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया वेबसाईट म्हणजे नक्की काय आणि तुमच्या व्यवसायाला वेबसाईटची काय गरज आहे नक्की. कारण तुमचं फेसबुक पेज असेल, तुमचं यूट्यूब चॅनल असेल किंवा तुमचं इंस्टाग्राम आय डी असेल, त्याच्यावरून तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार करत असाल. काही लोकांनी जस्ट डायलमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल, जस्ट डायलमध्ये पेड प्लॅन घेतले असतील, काही लोकांनी कोरावरती प्रोफाईल तयार केले असतील किंवा पिंटरेस्टवरती प्रोफाईल तयार केले असतील. वेगवेगळ्या जागी भरपूर लोक आपली आय डी वगैरे खोलतात. पण याच्यात आणि आपल्या वेबसाईटमध्ये दोन्हीमध्ये फरक काय आणि व्यवसायाला वेबसाईटची नक्की गरज काय? तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. तुमचा कोणताही व्यवसाय असेल तर तो ऑनलाईन घेऊन जाण्यासाठी पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची वेबसाईट. वेबसाईट म्हणजे काय, तर हा एक आपला पत्ता आहे. जसं सांगली properties.com हा एक यांचा पत्ता आहे. या पत्त्यावर जसं आपलं घरी कसा आपला एक घरचा पोस्टल ॲड्रेस असतो, तसाच हा एक पत्ता असतो. आणि याच्यावर हा पत्ता सर्च केल्यावर तुम्हाला गुगलवरती टाकल्यानंतर तुमच्या ज्या वेबसाईटवर जी डिटेल आहे ती तुम्ही डायरेक्टली तुमच्या युजरना किंवा तुमच्या ग्राहकांना दाखवू शकता. याच्यामध्ये समजा आता पवन कॅब म्हणून माझी एक वेबसाईट आहे. याच्यामध्ये बघा, आम्ही इथं रेट वगैरे सगळं जे आहे ते आम्ही मेन्शन केलेलं आहे. मग जर प्रत्येक कस्टमरला रेट असं दाखवणं किंवा प्रत्येक कस्टमरला एकेका गोष्टीचा रेट आपण फोन करून सांगणं किंवा हे करणं, त्यापेक्षा डायरेक्टली एक वेबसाईटमध्ये आपली पूर्ण डिटेल देऊन आपण अशी एक सुंदर वेबसाईट बनवून आपण रँक करू शकतो. गुगलवरून आपल्याला ट्रॅफिक मिळतं आणि ते येऊन आपल्या कॉल व्हॉट्सअपवरती क्लिक करून आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल आता इंस्टाग्राम आय डी आहे किंवा तुमचं फेसबुक पेज आहे, तर आपल्याला ही गरज काय आहे? कारण विषय असा आहे मित्रांनो, ज्यावेळी अशी वेबसाईट एक असते, आता ही जी pawancab.com आहे, अशी एक स्वतःची ज्यावेळी वेबसाईट असेल त्यावेळी त्याच्यात बॅन होण्याचा किंवा असं काहीही कॉपीराईट येण्याचा असा काहीही विषय राहत नाही. यावेळी तुम्ही इथं आपली स्वतःची डिझाईन जशी पाहिजे तशी वेबसाईट बनवू शकता आणि जे तुमच्या मनात आहे तशी तुम्ही इथं वेबसाईट बनवून घेऊ शकता. जसं यूट्यूब चॅनल आहे, खूप लोकांनी 20-20, 30-30, 40,000 फॉलोवर केले, 2 मिलियन 10 मिलियन जरी केले तरी ती शेवटी त्यांची YouTube.com ही गुगलची वेबसाईट झाली. त्याच्यावर आपण आपला एक चॅनल खोलला म्हणजे तो आपण त्याचे मालक नाही आहोत. यूट्यूबचे आपला तो चॅनल आहे आणि छोटेसे चुकीने यूट्यूब चॅनल, इन्स्टा आय डी, फेसबुक काहीही एका छोट्याशा चुकीने ते डायरेक्टली उडवू शकतात. तसं हा आपला कायमचा पत्ता असतो. वेबसाईट आपली कोणीही उडवत नाही आणि उडवू शकत नाही. याच्यामधून फायदा काय होतो, तर गुगलवरून डायरेक्टली ट्रॅफिक तर येतच. जसं आता जर लोक आजकाल काय करतायत की ऑनलाईन जास्त सर्च करतात. तुम्ही बघितलं असेल तुमच्या म्हणजे गावात घरात इकडं तिकडं जाता येता त्यावेळी फ्लिपकार्टवाले किंवा ॲमेझॉनवरून काही ना काही ऑर्डर करत असतात लोक. म्हणजे आता लोकांना हळूहळू ऑनलाईनची सवय झालेली आहे की ऑनलाईनमधून ऑर्डर करायची. त्याच्यामुळे तुमचं जर व्यवसाय ऑनलाईन असेल तर ते एक स्टेटस आणि एक आपला ब्रँड तयार होतो. आता कॅन्डोलिम टॅक्सी सर्व्हिस ज्यावेळी कोणीही गुगलवर सर्च करणार त्यावेळी इथं आमची वेबसाईटची एक लिंक आहे. हे बघा, असं कॅन्डोलिमची लिंक आहे. तर आता निरंजन यमगर मी टाकून दाखवतो म्हणजे माझं नाव, तर ब्रँड हे बघा इथं निरंजन यमगर म्हणून पहिली लिंक आलेली आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माझी वेबसाईट दिसेल. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या SEOचे वेबसाईट डेव्हलपमेंटचे जे चार्जेस आहेत हे आम्ही घेतो. पण
सध्या आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी आम्ही 5,000पासून वेबसाईट डिझायनिंग सुरू केलेली आहे. कारण आपला प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यावसायिक ऑनलाईन यावा हेच आमचं सध्या तरी ध्येय आहे. तर त्याच्यामुळे आम्ही हा जो रेट घेतोय हा बाहेरच्या राज्यातील लोकांकडून घेतोय आणि आपल्या राज्यातील लोकांकडून फक्त 5 ते 6,000पासून वेबसाईट बनवणं सुरू आहे. असं आता हा जो निरंजन एमगर मी सर्च केलं त्यावेळी ही जी वेबसाईट आली गुगलला वरती, ही का आली? कारण ही मी वेबसाईट डिझाईन केलेली आहे. अशी वेबसाईट आता इथं वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत अशा सर्व्हिसेस दिसत आहेत, वेबसाईट डिझायनिंग, गुगल ॲड, SEO वगैरे. तर ह्या सर्व्हिसेस मी इथं ॲड केलेल्या आहेत. प्रत्येकाला असे आपल्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या ॲड करता येणार आणि त्यामुळे वेबसाईटची एक गरज असते. ही आपली एक ब्रँड आयडेंटिटी असते. लक्षात ठेवा, ब्रँडवर डायरेक्टली म्हणजे तुम्ही डायरेक्टली काय करता की फेसबुक, इंस्टावर इतका भरोसा ठेवता की तिथं आपला ब्रँड बनत नाही, तिथं एक पेज बनतं. पण ब्रँड म्हणजे स्वतःचं आपलं एक वेबसाईट, हाच खरा आपला ब्रँड असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपली वेबसाईट असायला हवी. आणि आपल्यात आता ऑफलाईन जर आपलं दुकान असेल, काही शॉप असेल, काही सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय, तिथे विषय कसा असतो की आपण फक्त 10, 20, 30 किलोमीटरच्या एरियामध्ये लोकांसाठी आपण तिथं अवेलेबल असतो. पण ज्यावेळी आपण ऑनलाईन जातो त्यावेळी आपण पूर्ण जगाशी जोडले जातो. आता इथं मी ज्यावेळी कॅन्डोलियम टॅक्सी सर्व्हिस म्हणून सर्च केलं त्यावेळी हा रिझल्ट फक्त मला दिसणार आहे असं नाही आहे. किंवा बागा टॅक्सी सर्व्हिस म्हणून गोव्यामध्ये हे बघा इथं आहे. असं हे फक्त आपल्याला दिसणार नाही, तर जे पण सर्च करतील, ज्यांना गरज आहे ते ज्यावेळी सर्च करतात आणि गुगलवर त्यांना आपण दिसतो त्यावेळी त्यांचा भरोसा आपल्यावर होऊन जातो आणि आपला ब्रँड असा अस्तित्वास येतो. तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी जर वेबसाईट हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची वेबसाईट